कविप्रविश्य एक मनाला स्पर्शून जाणारी कहाणी, छोटीशी, अर्थात एका व्हिडिओच्या द्वारे ही कहाणी प्रसारित केली गेली आहे. एक माऊली म्हणजेच एका मुलाची आई घर संसाराला उपयोगी पडता यावं म्हणून तिचा छोटासा व्यापार, कशाचा? शहाळं विकण्याचा. फुटपाथवरती एका कडेला छोटीशी जागा घेऊन सुरू केलेला तो व्यवसाय. अर्थातच 40-50 रुपयाला आज शहाळं विकलं जातं. त्या दुकानाच्या समोर व्यवस्थित पाट्या लटकवल्यात, त्या दिवशीचा भाव त्याच्यावरती लिहिते आणि अतिशय प्रामाणिकपणे हा शहाळाचा व्यवसाय ती करते. नंतर समजतं की तिने तिचा एक मुलगा देशाला बहाल केला आहे. म्हणजेच तिच्या पोटचं एक लेकरू इंडियन आर्मीमध्ये नोकरीस आहे. आता अर्थात आर्मीचा हा जो जॉब आहे त्याला नोकरी असं संबोधणं सुद्धा त्या सर्व्हिसचा, त्या सेवेचा अपमान आहे असंच मानतात ही आर्मीतली लोक. आणि अक्षरशः आर्मी सर्व्हिस इज नॉट ॲट ऑल अ जॉब. ते एक देशकर्तव्य आहे. अतिशय झपाटून प्रत्येक सैनिक आपल्या देशासाठी रक्त सांडायला तयार असतो. अशा या सैनिकाची आई आपला उदरनिर्वाह करण्यासाठी शहाळाचा हा व्यापार करते एका रस्त्याच्या कडेला. आणि तिच्या मुलाला सुट्टी मिळते. जरी मोबाईलचा जमाना असला तरी तो तिला कळवत नाही. कधी कधी काय होतं मित्रांनो, अशा या फॅमिलीज ज्या असतात, अशा परिवारामध्ये ज्याच्या परिवारातला एखादा सदस्य डिफेन्समध्ये असतो, वायुदलात असतो, नेव्हीमध्ये असतो, त्यांना असं काही आश्चर्याचा धक्का देण्याची एक सवय पण असते. आणि हा जो धक्का असतो ना, तो खूप सुखद धक्का असतो. त्यातल्या त्यात माय आणि लेक हे जर नातं असेल ना, तर तो अतिशय सुखद धक्का, अगदी बघणाऱ्याच्या डोळ्यातसुद्धा पाणी यावं असाच हा सुखद धक्का असतो. सुट्टी मिळालेली त्याने आपल्या आईला कळवलं नाही. मोबाईलच्या जमान्यातसुद्धा त्याने तिला फोन करून कळवलं नाही की मी निघालो आहे, 2 दिवसात पोहोचेन मी घरी. वास्तविक पाहता बऱ्याच दिवसानंतर, महिन्यानंतर सुट्टी मिळते. आनंद झालेला असतो माणसाला, पण त्याला तिकडे आश्चर्याचा धक्का द्यायचा असतो आपल्या आईला. म्हणून तो त्याची उत्सुकता छाताडात लपवून ठेवतो, दाबून ठेवतो आणि म्हणतो आपण आईला मिठी मारूयात, आपण अचानक जाऊन आपल्या वडिलांना मिठी मारूयात. हे असतात, हे मनसुबे प्रत्येक अशा घरापासून दूर नोकरीसाठी राहणाऱ्या व्यक्तींचे असू शकतात. आणि त्यातल्या त्यात इंडियन आर्मीमधल्या सैनिकांच्या मनात असं बऱ्याचदा येतं. अशाच पद्धतीने हा मुलगा, त्याला माहिती आहे आता आई घरी नसणार आहे, घराला कुलूप बघावं लागेल आपल्याला. आणि मग त्यापेक्षा आपण सरळ तिचं जिचं दुकान आहे त्या ठिकाणीच जाऊन तिला आपण आश्चर्याचा धक्का देऊ. म्हणून तो त्या युनिफॉर्ममध्येच, चेहऱ्याला मास्क लावलेला, डोक्यावरती टोपी घातलेली, युनिफॉर्म मिलिटरीचा आहे. पण त्या माऊलीला तरी काय माहीत की तिचा मुलगा असा येऊन समोर दत्त म्हणून उभा राहील? बिलकुल नाही. ती तिच्या व्यापारामध्ये मग्न आहे. 2-3 गिऱ्हाईकं ती अटेंड करते, त्यांचे रीतसर पैसे आले का बघते, त्यांना तो नारळ, शहाळं, जो कच्चा नारळ जो आपण पेशंटसाठी अतिशय उपयुक्त म्हणून घेऊन जातो, किंवा बऱ्याच लोकांना त्याच्यातून चांगले मिनरल्स मिळतात म्हणून ते पिण्याची सुद्धा सवय असते, अर्थात चांगली सवय. अशी ती गिऱ्हाईक अटेंड करत असते. 4-5 गिऱ्हाईक होतात आणि अजून एक गिऱ्हाईक येतं. आणि तेवढ्यात या मुलाची त्या दुकानात एंट्री. मास्क लावलेला, युनिफॉर्म आहे, पायात शूज पण आहेत, फुल युनिफॉर्ममध्ये आहे आणि मास्क लावला आहे चेहऱ्याला मुद्दाम. कॅप घातलेली, मास्क घातलेला, युनिफॉर्म. कशी कोणती माऊली आपल्या लेकाला ओळखेल हो 5-7 फुटावरनं? तो गिऱ्हाईक म्हणून, शहाळं दे म्हणून म्हणतो तिला.
आणि ती जेव्हा शहाळं सोलायला म्हणून घेते तेव्हा तो मास्क काढतो आणि एक कडक तिला सॅल्यूट मारतो. तेव्हा ती माऊली काही नाही, डोळ्यातनं फक्त धारा वाहतात आणि ती त्याच्या मिठीत जाते. तो सुद्धा तिला आलिंगन देतो आणि जे गिऱ्हाईक उभे असतात त्यांना मग कळतं की अरे हा लेक आहे हिचा. मग तो पुढचं गिऱ्हाईक तो त्या माऊलीला म्हणतो, सरक मी देतो सोलून. ही त्या मायलेकाचं जे नातं आहे ना, आणि जो काही तिच्या डोळ्यातनं अश्रूंचा महापूर वाहिला, त्याने सुद्धा सद्गदित अंतःकरणाने आपल्या माऊलीला मिठीत घेतलं. हे जे काही त्या व्हिडिओमध्ये क्षण आहेत ना, अक्षरशः मित्रांनो डोळ्यात पाणी आणणारे क्षण आहेत. आणि मायलेकाचं हे नातं असंच उत्तुंग नातं असतं. त्यातून एका सैनिकाचं त्याच्या आईविषयीचं असं हे खूप मोठं नातं. प्रत्येक सैनिक आपल्या आईवडिलांना जेव्हा ड्युटीवर असतो तेव्हा खूप मिस करत असतो. यथावकाश 2-4 वर्ष नोकरी झाल्यावर त्यांची लग्न होतात. त्यानंतर तो त्याच्या पत्नीलासुद्धा मिस करून आपली देशसेवा बजावत असतो. असं नाही आहे की त्यांच्यापासून दूर राहिला म्हणून तो काय तिथं कोपऱ्यात जाऊन रडत बसला. नाही, मोकळीक नाही आहे त्या लोकांना मोकळीक नाही आहे. त्या लोकांना घर, संसार, आई, बाप, बायको, पोरं नाही. छाताडावरती दगड ठेवून हातामध्ये गन घेऊन त्यांना एकटक सीमेवरती असेल तर 10-10, 12-12 तासाचा पहाऱ्याची ड्युटी करावी लागते. बंकरमध्ये झोपावं लागतं. रोटेशनप्रमाणे तुम्हाला 2-3 तास आराम मिळतो. अतिशय प्रतिकूल वातावरणात सुद्धा तुम्हाला तुमची सेवा बजवावीच लागते. दॅट्स वाय आय एम प्राऊड ऑफ इंडियन आर्मी, इंडियन नेव्ही अँड ऑफकोर्स इंडियन एअरफोर्स टू. मित्रांनो, 8 तास नोकरी करताना, टेबल खुर्ची असताना, डोक्यावर पंखा असताना सुद्धा किती इमानदारीत लोक सरकारी कार्यालयात राबतात हे मी सुद्धा डोळ्यांनी बघितलेलं आहे, आयुष्यभर पाहिलं आहे. त्याच्यामुळं ही जी खरोखर रक्त सांडण्याच्या तयारीने, मृत्यूला कवटाळण्याच्या तयारीत आपल्या आर्मीमध्ये दाखल होणाऱ्या प्रत्येक सैनिकास या प्रवीचा कडक सॅल्यूट. After all, I am also a son of Fauji who had participated in 1962 China War. Mr. Vijay Dattatreya Raje is my father's name. आज ते हयात नाही आहेत, पण त्यांना सुद्धा माझ्या या अशा गोष्टी ऐकायला खूप आवडायच्या. आज चला या सैनिक पुत्राच्यामुळे अशा काही आठवणी माझ्याही मनात खूप गर्दी करून राहिल्या आहेत. आणि अक्षरशः मी आता इथून पुढं बोलू शकत नाही, इतका मी आतून इमोशनल झालो आहे. म्हणूनच इथंच थांबतो. पुन्हा एकदा इंडियन आर्मीला, त्या सैनिकाला, त्याच्या माऊलीला, त्या दोघांचं हे नातं असंच मस्त टिकून राहावं आणि मस्त तो सर्व्हिस करून परत आपल्या माऊलीकडं व्यवस्थित परत यावा, याच सदिच्छेसह इथंच थांबतो. जय हिंद, जय भारत.